ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं पूर्ण करत असताना कामाचा दर्जा, कामाची गती आणि वेळेत कामं पूर्ण करण्यावरती भर द्यावा. नालेसफाईची उर्वरित कामे 5 जूनपर्यंत युद्धपातळीवरती पूर्ण होतील. या दृष्टीने नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामुग्री उपलब्ध करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीमध्ये आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाच्या प्रभाग समितीनिहाय आढावा आयुक्तांनी घेतला. या बैठकीत उपायुक्त मधुकर बोडके, दीपक जिंजाळ, डॉक्टर मिताली संचेती, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते. ज्या परिसरात नालेसफाईची कामं सुरू आहेत किंबहुना ज्या ठिकाणी कामं करताना अडचणी निर्माण होत असतील त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा. त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी अशी सूचना सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी सकल भाग आहे तेथे दरवर्षी पाणी साचते अशा ठिकाणी जवळपास 102 पंप बसवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचल्यास त्या ठिकाणी पंप ऑपरेटरची व्यवस्था करणे तसेच पंप बंद पडल्यास तात्काळ कार्यवाही होईल याबाबत नियोजन करावं. शहरातील संवेदनशील आणि पूरप्रवण ठिकाणी विशेष लक्ष ठेवून उपाययोजना राबवण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नालेसफाई दरम्यान काढण्यात येणारा गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. तसेच रेल्वे हद्दीलगत असलेल्या कलवट, नाले, खाडीमुख आउटलेटची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासत असेल त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत.